नमस्कार. आज 31 डिसेंबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. ड्यू टू पर्सनल रिझन्स काल सुट्टी देण्यात आली होती, पण कालचं वृत्तपत्र आपण आज कव्हर करत आहोत. तर पहिल्यांदा कालचं वृत्तपत्र विश्लेषण पाहूयात. लोकसत्ता. विमान अपघातात 179 ठार, दक्षिण कोरियातील दुर्घटना, धावपट्टीवरून घसरल्यानंतर स्फोट व अगदी पहा विमानाची जी सेफ्टी असते तीच तेवढी शाबूत राहिली होती. बाकी 179 प्रवासी त्यामध्ये ठार झालेले आहेत व अगदीच भीषण हा अपघात होता. नेक्स्ट न्यूज आहे आराम बस ट्रकच्या अपघातात 2 ठार. हा महाराष्ट्रातील अपघात आहे. या निमित्ताने पहा इथे पण भीषण अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आता या 2 न्यूज महत्त्वाच्या नव्हत्या आपल्यासाठी, अपघाती न्यूज होत्या. त्याच्यानंतर येतात पहा अगदीच एक आकडेवारी आहे. राखीव मतदारसंघात हिंदू दलित आमदारांचेच वर्चस्व. आता ही पण न्यूज पहा, UPSCला तुम्ही डायरेक्टली हिंदू दलित अशा पद्धतीने शब्द यूज करू शकत नाही. या निमित्ताने या न्यूजला पण आपण वेटेज कमी करूयात. व अगदी तुम्हाला माहिती असण्यासाठी ही न्यूज चांगली आहे, पण UPSC आणि MPSCसाठी बिलकुल कामाची नाही. नेक्स्ट पुढची बातमी आहे पहा, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या याचिकेनंतर NGTची केंद्राला नोटीस. सौर पॅनलच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर. पहा सर्वांना माहिती असेल की आपण जे सोलार पॅनल बसवतो ते कशा संदर्भात आहेत. तर अगदीच पहा एक नॅचरल नैसर्गिक जे वीज निर्मिती आहे, ओके, जे आर्टिफिशियल म्हटल्यानंतर कोळसा किंवा आर्टिफिशियल आणि नॅचरल असं म्हणू नका, पण जर तुम्ही सोलार पॅनलचा जर यूज केलात ना तर तिथं कसं पहा प्रदूषणरहित वीज निर्मिती आपण करतो. बरोबर आहे. हा मुद्दा माहिती आहे की जर आपण कोळशाचा जर वापर करून वीज निर्मिती केलं तर तिथं काय प्रदूषण जास्त होईल. पण जर तुम्ही सोलार पॅनलचा उपयोग करून जर वीज निर्मिती केलात तर प्रदूषण होणार आहे का, तर कमी होणार आहे प्रदूषण, किंवा होणारच नाही आहे. कमी होणार नाही तर होणारच नाही आहे. ओके, सोलार पॅनलनुसार प्रदूषणच होणार नाही हे आपलं म्हणजे माइंडमध्ये असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सोलार पॅनलची लाईफ खतम झाल्यानंतर म्हणजे सोलार पॅनल बंद पडल्यानंतर त्याला आपल्याकडे विल्हेवाट कशी लावायची याबद्दल अद्याप काहीच उपाययोजना नाही आहेत. त्यामुळे पहा आता अगदीच आज घडीला आपल्या शेतांवरती अगदीच पहा विहिरींवरती आपण काय केलेले आहेत, सोलार पाईप्स वगैरे लावलेले आहेत किंवा सोलार पॅनल लावून तशा पद्धतीने आपण शेतीला वगैरे पाणी देत आहोत. बरोबर आहे. पण ज्यावेळेस सोलार पॅनलची लाईफ खतम होते ना त्याच्यानंतर त्याचं करायचं काय, हा तिथं खूप मोठा प्रश्न आहे. ओके, मग तीच पहा तशीच घटना आहे उत्तर प्रदेशमधील. तुम्हाला माहिती असेल 2019मध्ये केंद्र सरकारने आणलं होतं कुसुम योजना आणलेलं होतं. त्याच्या अंतर्गत सोलार पॅनल मोफत वाटण्यात आले. बरोबर आहे. तशाच पद्धतीची पहा सध्याला आता केंद्र सरकारची सौर घर योजना चालू आहे. पहा जर तुमच्या घराचं जर 1 वॅटचं जर कन्झम्पशन असेल तर तुम्ही 50,000 रुपये देऊन तिथं म्हणजे 50,000 तुम्हाला खर्च येतो 1 वॅट कन्झम्पशनसाठी ना. सोलार पॅनल जर तुमच्या घरावरती लावायचं असेल तर तुम्हाला 50,000 खर्च येतो. त्यापैकी जे 30,000 आहेत ना ती केंद्र सरकार देतं तुम्हाला सबसिडी मार्फत व 20,000 तुम्हाला स्वतःला घालावे लागतील. ओके, तर अशा पद्धतीने सोलार पॅनलला आपल्याला देण्यात येतात. पण त्याची लाईफ संपल्यानंतर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. आज घडीला कसा आहे पहा, जर सोलार पॅनल जर त्याची जर लाईफ संपली ना तर हे पहा अशा पद्धतीचे जे त्याचं काच असतं ना ते भंगारला जाऊ शकतं. त्यानंतर त्याच्या बाजूच्या वरती ते असतात पहा ॲल्युमिनियमच्या कांड्या, त्या पण भंगारला जातात. पण त्याच्यामधला जो अतिशय महत्त्वाचा घटक जो असतो ना, जो की शिसे आणि कॅडमियम सारखे ही जी घटक असतात ना ते मात्र कोणीही घेत नाहीत. ओके, मग हे घटक कोणीही घेतलं नसल्यामुळे काय होतं पहा, आता जर हे सोलार पॅनल जर शेतावरती जर लावण्यात आलेलं असेल तर होतं काय, तर याचं काच काढून घेतलं जातं ना आणि ॲल्युमिनियमचं पॅनल तेवढं काढून घेतलं जातं. बाकीच्या गोष्टींचं करायचं काय, मग पहा ते जे धातू राहिलेले होते शिसे कॅडमियम वगैरे जे आहेत ना ते तसेच तिथं पडून राहतात मातीमध्ये. मग त्या मातीत मग पहा त्या मातीमध्ये हे कॅडमियम निकेल सारखे घटक मातीत मिसळतात व इथून काय होतं सॉइल पोल्युशन तयार होतं. आय होप तुम्हाला गोष्टी समजलेल्या असतील. मग यासाठीच पहा आता NGTने केंद्र सरकारला नोटीस दिलेली आहे की सोलार पॅनल त्याचं जर लाईफ संपली त्याच्यानंतर आता त्याची करायचं काय. ओके, अन्यथा प्रदूषण तर भरपूर वाढत आहे. पहा असं नाही की सोलार पॅनल लावलं की आपल्याला अगदीच प्रदूषण विरहितच वीज निर्मिती केली जाते, बिलकुल नाही. तर ज्यावेळेस त्याची लाईफ संपेल ना तर त्याचं प्रदूषण आपल्याला खूप मोठा धोका आहे. व तो कुठं धोका आहे, सॉइल पोल्युशनला जास्त धोका आहे किंवा सॉइलसाठी हा खूप मोठा धोका आहे. ओके, मग यासाठी यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. पहा आय होप ही बातमी तुम्हाला समजलेली असेल. आता परीक्षेला जर प्रश्न विचारण्यात आला की सोलार पॅनल खरंच युजफुल आहे का किंवा त्याच्याबद्दलचे आपले इनिशिएटिव्स काय आहेत, जसं 2015ला केंद्र सरकारने काय काढलेलं आहे पहा, अगदीच ग्लोबल लेवलवरती आपण काय केलं सोलार पॅनल
तंत्रज्ञानाला चालना देण्याचा प्रयत्न केला. अगदी त्याच धर्तीवर पहा, आता भारत देशाने काय केलं, केंद्र सरकारची एक योजना पण आली. आत्ताच मी म्हटलं ना की सौर घर योजना आलेली आहे. मग त्या योजनेअंतर्गत आपण सोलारला अगदीच वरती नेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा घराघरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. पण याचा इम्पॅक्ट ज्यावेळेस सोलारची लाईफ खतम होईल ना, त्यावेळेस मात्र पोल्युशनला हा खूप मोठा चालना देणार आहे. यासाठी याची विल्हेवाट कशी लावायची यासाठी एक केंद्रीय संस्था नेमणं खूप गरजेचं आहे. असं तुम्ही सोल्युशनमध्ये नक्की देऊ शकता. पहा, ओके. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आन्सर पाठवलेले आहेत, पण चेकिंग करणं अद्याप झालेलं नाही. सॉरी फॉर दॅट. म्हणजे थोडंसं मी म्हटलं ना, पर्सनल रिझन्स या कारणांनी आपण काल हे केलेलं नव्हतं. ओके, सॉरी फॉर दॅट. पण आता वापस आलेला आहे मी. त्यानंतर आय थिंक 3 तारखेची एक आहे सुट्टी, म्हणजे मे बी 3 तारखेला एक सुट्टी असू शकेल. सॉरी, पण नक्कीच आपण ते जे वृत्तपत्र असेल ना, ते नेक्स्ट दिवशी आपण कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. त्यामुळे निश्चिंत राहा, मी कुठेही जात नाही. त्याच्यानंतर येतं महाकुंभ हा एकतेचा संदेश. पहा, 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे कुंभमेळा आहे. मग या महाकुंभमध्ये प्रथमच AI चॅटबॉटचा यूज केला जाणार आहे. त्यासोबतच पहा, पाण्यावरती आणि पाण्याच्या खाली, आता ही जर नदी असेल, ओके, या नदीच्या खाली म्हणजे अंतर्गत 100 मीटरवरती काय असतील पहा, ड्रोन आहे तिथं सुरक्षेसाठी. व 120 मीटर उंच म्हणजे जमिनीच्या वर 120 मीटर उंच वरती ड्रोन सोडले गेलेले आहेत. जेणेकरून काय होईल पहा, ड्रोनचा इथं अगदी चांगल्या पद्धतीने यूज केलेला आपल्याला पाहायला येत आहे. ओके, प्लीज हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे AI चॅटबॉट असणार आहे ते जागोजागी तसं लावण्यात येणार आहे किंवा आता QR कोड वगैरे आलेले आहे. जसं तुम्ही पहा, हिस्टॉरिकल एखाद्या क्षेत्राला जर भेट दिलात ना, तर तिथे तुम्हाला QR कोडवरती काय देतं पहा, माहिती देण्यात येते की हा व्यक्ती कोणी ही गोष्ट स्थापन केलेली आहे किंवा येथील घटना नेमकी काय होती, याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काय होतं ते QR कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला समजतं. अगदी त्याच धर्तीवर महाकुंभ मेळ्यामध्ये आपण जर एखादी वेळेस म्हणजे अगदीच त्यांना जर रस्ते माहिती नसतील किंवा म्हणजे तो व्यक्ती जर तिथे हरवला तर तो हरवू नये किंवा त्याला लवकरात लवकर रस्ता समजावा यासाठी 11 भाषांमध्ये ही AI चॅटबॉट काम करणार आहे. प्लीज सरळ सेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची न्यूज होती. नेक्स्ट पुढे चला आपण जाऊयात. कोरेगाव भीमा येथे चोख बंदोबस्त. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त 5000 पोलीस SRPFच्या 12 तुकड्यात तैनात करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे लोकसत्ता विचार भविष्यवेध. पहा, दर सोमवारी हा लेख यायचा. आता अगदीच काल शेवटचा सोमवार या निमित्ताने आता हा लेख बंद होईल व नेक्स्ट आता 1 जानेवारीपासून पाहूयात की सोमवारी कोणता लेख तिथं लोकसत्ता चालू करेल. ओके, बेस्ट होता चीप चरित्र, परंतु जास्त काही डीपली एवढं पण जाण्यासारखं काही नव्हतं. पहा, ज्या विद्यार्थ्यांचं चिप मॅन्युफॅक्चरिंग किंवा अगदीच पहा कम्प्युटर आहेत त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. पण आपल्यासाठी UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत डिटेलमध्ये जाणं हे आपल्यासाठी गरजेचं नव्हतं. त्यानिमित्ताने कधी महत्त्वाचे विषय असतील तर नक्की आपण घेतलेला आहे, बाकी स्किप करतच गेलो होतो आपण. त्यानंतर देशाचा आतला आवाज. भारतीय लोकांमध्ये संवैधानिक नैतिकता रुजवण्यासाठी मशागत करावी लागेल याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदीच होती व UPSCने यावरून प्रश्न पण विचारला आहे की संवैधानिक नैतिकता इथिक्स GS4 मध्ये हे ऑलरेडी विचारलेले आहेत. ओके, तर आता ह्या संविधान भानमध्ये त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. तर तुम्हाला GS2चा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना त्यावेळेसच जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तुम्ही अभ्यासता त्यावेळेस ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचे आहेत. त्याच्यानंतर पहा, आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक विशेष लेक्चर घेत असताना त्या दिवशी मी म्हटलेलं होतं की मनमोहन सिंग यांच्याकडे मारुती 800 होती. ओके, व मारुती कंपनी पूर्वी केंद्र सरकारची होती. तर अगदीच पहा, तोच पॉईंट इथं देण्यात आलेला आहे. 1971 मध्ये मारुती कंपनी स्थापन झालेली होती. ओके, म्हणजे आपला भारत सरकारचे व तिला बॅकएंडला कोण सपोर्ट करत होतं तर अगदीच पहा, ओसामी सुझुकी ही त्यांना सपोर्ट करत होते. ओके, मग ओसामी सुझुकी यांचं निधन झालेलं आहे. त्यासाठी ही न्यूज थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकेल की भारत सरकारची पूर्वी कोणती कंपनी होती मोटार कंपनी बनवणारी, तर मारुती ही कंपनी होती. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. महाराष्ट्राचे उत्तरायण आपल्यासाठी गरजेच्या बातम्या दुसऱ्या नाही आहेत. त्यानंतर ही सेव्ही शेअर मार्केट सेव्ह करू शकता. नेक्स्ट आहे आजचं लोकसत्ता वृत्तपत्र. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी मोठी. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना उद्योग जगताचे आवाहन, प्राप्तिकर कमी करा. आता पहा, आय थिंक याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलंच आहे, तरी पण पहा तुम्ही. पहा, ज्यावेळेस इन्कम टॅक्स जर जास्त रेट वाढले जातील, आज घडीला तुम्हाला माहिती असेल GST भरपूर वाढलेली आहे. ओके, GSTचे स्लॅब्स आणि प्रत्येक गोष्टींवरती GST वाढली आहे.
त्यामुळे अगदी जे सामान्य आता ज्याला नोकरी नाही ना तो देखील, म्हणजे आता मी बेरोजगार आहे बरोबर, मग मी बेरोजगार असताना देखील ना मी टॅक्स भरतो, केंद्र सरकारला GST मी देत आहे बरोबर अगदीच, व ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना पण इन्कम टॅक्स भरावाच लागत आहे. मग जे कंपनीचे जे CEOs वगैरे आहेत ना त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना एक प्रार्थना केलेली आहे की मॅम तुम्ही प्राप्ती कर आता कमी करा, ओके, इन्कम टॅक्स थोडंसं कमी करा. इन्कम टॅक्स कमी का करायचा आहे तुम्हाला, तर पहा होणार काय आहे, ज्यावेळेस नोकरदारांकडे तुम्ही पैसा ठेवताना मग नोकरदार व्यक्ती काय करेल तर एखादी वस्तू तिथं विकत घेऊ शकेल. आता पहा मार्केटमध्ये नवीन एखादी वस्तू आलेली आहे किंवा एखादी पहा लॅपटॉप आलेला आहे तर तो व्यक्ती घेऊ शकतो जर त्याच्याजवळ पैसे असतील तर, आणि आता तो पैसे नसल्यानंतर घेणार नाही आहे पहा. मग याच कारणाने त्यांनी म्हटलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स तुम्ही कमी करावं. पण पहा अगदीच जर तुम्ही पाहिलात ना तर आपल्या देशामध्ये आता GST एकीकडे वाढत आहे व एकीकडे इन्कम टॅक्स जर कमी केला तर अगदीच पहा जे सामान्य व्यक्ती आहेत ना त्यांच्यावरती हा अन्याय असण्यासारखा आहे. कारण पहा तुम्ही आता अगदीच माझी इन्कम आहे 10 रुपये, ओके, व दुसऱ्या व्यक्तीची इन्कम आहे 100 रुपये. 100 रुपयेमधून पहा इथे ह्या व्यक्तीने अगदीच 5 रुपये भरलं GST तरी काही याला फरक पडणार नाही आहे. पण मी जर गरीब असून मी जर 5 रुपयाचा जर GST भरलं ना तर माझ्या इन्कमवरती त्याचा इम्पॅक्ट खूप पडणार आहे. मग अगदी अशा पद्धतीची सिच्युएशन आहे की आपला जो भारत देश आहे ना तो अगदी पहा सर्वांना माहिती आहे 80 करोड जनता जी आहे ती केंद्र सरकारने जे दिलेलं राशन आहे त्याच्यावरती ती आज घडीला ठेवत आहे बरोबर. मग जर केंद्र सरकारच्या राशनवरती जर हे जगत असतील तर यांना परत GST द्यावी लागत आहे. मग हे कुठेतरी चुकीचं आहे. मग पाहूयात आता केंद्र सरकार याच्याबद्दल काय निर्णय घेईल. त्याच्यानंतर तुम्हाला मी म्हटलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प जानेवारी महिन्यामध्ये सत्तेवर आल्यानंतर पहा चायना काय करेल, अगदीच USA आणि चायनाचं परत एकदा भांडण होईल व भांडण झालं की चायना डम्पिंग करायला चालू करेल. मग इथं पण तेच दिलेलं आहे पहा, चीनमधून डम्पिंग चिंताजनक. तुम्ही जर रेग्युलर विद्यार्थी असाल ना तर हे पॉईंट जे काही आलेले आहेत आजच्या वृत्तपत्रामध्ये ते याच्यापूर्वी आपण ऑलरेडी डिस्कस केलेले असणार आहेत. ओके, त्यामुळे पहा अगदीच तुम्ही स्वतःहून जरी आजचा लोकसत्ता वाचला असताना तरी तुम्हाला आय होप समजून गेला असतं. कारण इथं जे मी म्हटलं होतं ना ते आलेले आहेत पॉईंट की चायनामधून जी होणारी डम्पिंग आहे ना ती चिंताजनकच आहे आपल्यासाठी. का चिंताजनक आहे, कारण आपल्या वस्तू तिथं विकल्या जाणार नाहीत ना. त्यांनी गरज नसतानाही आपल्याला आता पहा एखादी वस्तू 100 रुपयाची आहे ती त्यांनी वस्तू काय करतात डम्पिंग करून 50 रुपयाला विकण्याचा प्रयत्न करतात. मग अगदीच 100 रुपयाची जर वस्तू 50 रुपयाला जर मिळत असेल तर कोणीही घेतच ना तिथं, अगदी त्या धर्तीवर ही डम्पिंग होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन, शांतता मानवाधिकार पर्यावरणासाठी काम करणारा नेता हरपला. त्याच्यानंतर आता यांच्याबद्दल व्यक्तिभेद म्हणून परीक्षेला येऊ शकतं. तर ते अमेरिकेचे सर्वाधिक आयुष्य लाभलेले अध्यक्ष होते. जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. 1977 ते 1981 या कालावधीत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलं होतं. त्यानंतर पदावर असताना दौरा केलेले ते तिसरे अध्यक्ष होते. त्यांच्या नावावरून हरियाणातील एका गावाचे नाव कार्टरपुरी ठेवण्यात आलेले आहे व काल तिथे अगदीच श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली होती. कार्टरपुरी येथे पहा. ओके, इंडियन एक्सप्रेसमधील ती न्यूज आहे पण आज आपण वेळेअभावी इंडियन एक्सप्रेस चर्चा करत नाही आहे. ओके, ही पण न्यूज माहिती असणं गरजेचं. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. आता हे आकडेवारी लक्षात ठेवा. ओके, GS1मध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानिमित्ताने निवडणूक वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री झालेली आहे. लास्ट इयरची जर मद्य विक्री तुम्ही पाहिला तर देशी मद्य, विदेशी मद्य आणि बियर हे सर्व इथं आकडेवारी दिलेले. आता एवढं आपल्यासाठी गरजेचं नाही आहे किंवा अगदीच आणखीन एक यामधून प्रश्न येऊ शकतो पहा. जसं GS1मध्ये मी म्हटलं इंडियन सोसायटी, अगदी त्यालाच अनुसरून GS2मध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इलेक्शनमध्ये फ्रीबीज चालतं का किंवा अगदीच त्याचा काही इम्पॅक्ट आहे का. तर अगदीच पहा, निवडणूक वर्षामध्ये 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री जर होत असेल तर ही विक्री कशामुळे झालेली असेल तर अगदीच पहा इलेक्शनमध्ये पैसा वगैरे वाटण्यात गेलेला आहे, यामुळे फ्रीबी आज देखील तिथं लागू झालेली आपल्याला दिसत आहे. ओके, हे पॉईंट थोडंसं तुम्हाला पॉझिटिव्हली लिहायचे आहेत. आपण याला टॅकल नक्की करू शकतो असं तुम्ही तिथं पॉझिटिव्ह सेन्समध्ये उत्तर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा व ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आकडेवारी तुम्हाला ही नक्कीच मदतीला येईल. पहा आता GS1मध्ये जर आलं ना तर आपली इंडियन सोसायटी कसं डिग्रेड होत आहे तर तुम्ही म्हणू शकता की या वर्षामध्ये 2024 वर्षामध्ये 72 कोटी 70 लाख लिटर मध्ये विक्री झालेली आहे. ओके, त्यामुळे अगदी मॉडर्नतेच्या नावाखाली आपण एकीकडे जात आहोत की काय असं आपल्याला परत एकदा जर संस्कृती टिकवायची असेल तर प्रश्नचिन्ह तिथं उभा राहतो असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट बातमी आहे गोदावरी पाणी वाटपासाठी नवे सूत्र. आता
अगदीच पहा, यांनी जे पाणी वाटपाचं जे सूत्र आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्याप यावरती फायनल न्यूज आली नाही, त्यामुळे मी या न्यूजला सध्याला स्किप करत आहे. पुढची बातमी आहे पहा, वायू प्रदूषण विरोधात कठोर निर्बंध, बोरिवली भाळखळ्यातील सर्व बांधकामे बंद, मुंबई महापालिका आयुक्तांची घोषणा. पहा, एअर क्वालिटी इंडेक्स AQI आता दिल्लीचं अगदीच खूप कमी गेलेलं होतं, त्याच्यानंतर आता बारी कोणाची आलेली आहे पहा, मुंबईची बारी आलेली आहे. व अगदी आपण खूप गाफील होतो, अगदीच सर्वांना वाटलं होतं की दिल्लीचीच हवा खराब झाली, दिल्लीच म्हणजे सर्वात बेकार, पण अगदीच समजलंच नाही की मुंबईची हवा पण केव्हा बेकार झाली पहा, किंवा अगदी वायू प्रदूषित झाली हे आपल्याला समजलंच नाही. ओके, त्यामुळे यावर आपण सर्वजणांनी मिळून यावर काम करणं खूप गरजेचं आहे पहा. म्हणजे पहा, याच्या ठिकाणी जर दुसरी गोष्ट असती ना तेवढं इम्पॅक्ट याचा नाही पडला असता. जसं मोबाईलचं काहीतरी झालेलं असतं किंवा मोबाईल बंद पडले असं काहीतरी, ते ठीक होतं, परंतु हवाच आपली प्रदूषित झालेली आहे, म्हणजे ऑक्सिजन तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येणार नाही आहे. व मूलभूत गरजा काय आहेत आपल्या. ओके, तुमची जर बॉडी चांगल्या पद्धतीने जर चालायची असेल किंवा तुमच्या बॉडीला जर वर्क चांगलं करायचं असेल तर काय लागेल पहा, आपली बॉडी फक्त ऑक्सिजनवरच राहू शकते ना, व ते O2 तुम्हाला मिळत नाही आहे. मग अगदी याच्या पलीकडे दुसरी कोणती गोष्ट असणार आहे. ओके, त्यामुळे पहा, सर्वात मूलभूत गोष्ट हीच होती व त्याच्यावरतीच आता हल्ला झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे अगदीच सर्वांनी याबद्दल प्रयत्न करणं खूप गरजेचे आहेत पहा. त्याच्यानंतर MST CETची ऑनलाईन अर्ज नोंदणी चालू झालेली आहे. पुढे चला, पुढची बातमी अगदीच ही पण आकडेवारी आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची. 10 महिन्यात 906 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, माहितीच्या अधिकारातून पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव उघड. अगदीच महाराष्ट्राची ही दुर्दैवाची बातमी आहे, पण 906 शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये झालेल्या आहेत मागच्या 10 महिन्यामध्ये. ओके, हा पण पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र संदर्भात एखादे आर्टिकल लिहिता किंवा जर तुमचं इंटरव्ह्यू असेल ना, तर इंटरव्ह्यूमध्ये ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही सांगू शकता की सर यस, महाराष्ट्रामध्ये आपलं ॲक्शन मोडवर काम करणं खूप गरजेचं आहे. 906 शेतकऱ्यांच्या आत्महत्या नॉट अ जोक. ओके, त्यासाठी ही बातमी आणि ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर लोकसत्ता विचार. आता पहा, हा लेख केशव उपाध्ये यांनी लिहिलेला आहे. BJPचे प्रवक्ते आहेत, परंतु त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्याबद्दल खूप बेस्ट लेख लिहिलेला आहे. शक्य झालं ना, पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर त्या शपथपत्राचे स्मरण, संविधानकर्त्यांनी घेतलेली शपथ साऱ्या भिंती ओलांडत साकारल्याच्या स्वप्नलोक दाखवण्यासाठीची गरज होती. आज 31 डिसेंबर या निमित्ताने हा शेवटचा लेख असेल पहा संविधानवांचा. व आज आपण म्हणजे या लेखमध्ये 24 जानेवारी 1950 सकाळी 11 वाजले होते तेव्हा सर्वांनी सह्या करत त्यावर 284 सदस्यांनी सह्या केल्यात. म्हणजे संविधान सभेच्या 284 सदस्यांनी यावरती सही करून आपलं संविधान आपण स्वीकारलेलं होतं व 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी चालू झालेली होती. तर याबद्दलचा हा लेख आलेला आहे व आज संविधान बांधणी ते संपतं. तर पहा, आता उद्यापासून एक वेगळी नवी सुरुवात तिथं केली जाईल. मग पाहूयात उद्यापासून लोकसत्तामध्ये कोणतं आर्टिकल्स वगैरे येतील. ओके, तत्पूर्वी आता अगदीच नूतन वर्ष येत आहे, या निमित्ताने सर्वांना नूतन वर्ष अभिनंदन. ओके, हॅपी न्यू इयर. चांगल्या पद्धतीने यावर्षी तुमची UPSC आणि MPSC जी तुम्ही तयारी करत आहात ती क्रॅक व्हावं हीच तुमच्यासाठी म्हणजे सदिच्छा. त्यानंतर अगदीच पहा, उद्यापासून एक तुमच्याजवळ एक संधी असेल की तुम्ही करंट अफेअर्सला चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल किंवा जे तुमचे रिझोल्युशन्स आहेत त्यांना परत एकदा अंमलबजावणी त्यांची करण्यासाठी तुम्हाला एक संधी आहे व त्या संधीचं तुम्ही नक्की सोनल कराल अशी मी अपेक्षा धरतो व तुम्हाला उद्यासाठी आणि तुमच्या भविष्यास शुभेच्छा देऊ इच्छितो. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. कृत्रिम बुद्धिमत्ता स्किप करू शकता. त्यानंतर पहा, आता हा जिमी कार्टर यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे पहा. अगदीच गरजेचं नाही, म्हणजे त्यांनी त्या काळात होते 1977चा भारत देश आणि अमेरिकेचं म्हणजे 1977चा इथे भारतामध्ये तर काय चालू होती, इमर्जन्सी चालू होती. 1981पर्यंत तसं इंटरनॅशनल रिलेशन आता तेवढा पास्टचं विचारण्यात येणार नाही, त्यामुळे मी हे सर्व काही स्किप होतोय. पण जे सरळ सेवा आणि कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी जिमी कार्टर महत्त्वाचे होते, त्यांचे मी बुलेट पॉईंट तिथं नक्की सांगितलेले आहेत. ओके, त्यामुळे मी आता स्किप केलं या लेखला. नेक्स्ट बातमी आहे पहा, रस्ते बांधण्यासाठी वापरात येणारी बायोब्युटेमिन काय आहे. UPSC प्रश्न विचारू शकते की बायोबिटुमेन याचा वापर करून भारतामध्ये रस्ते तयार केले जात आहेत का. तर बिलकुल याचं उत्तर असेल यस. सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की पहिलं
बिटुमेन वापरून रस्ता कुठं तयार करण्यात आलेला आहे, तर नागपूर जवनिक मनसर जवळील नवा रस्ता बनवण्यासाठी याचा वापर केला गेलेला आहे. कोणतं तंत्रज्ञान? लिग्निन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता बायो बिटुमेन काय असतं, तर अगदीच पहा, हे जैव आधारित बंधक म्हणजे बाइंडर आहे. भाजीपाला, झाडाची खोड, शेवाळ, लिग्निन किंवा प्राण्यांची विष्ठा यांसारख्या अक्षय स्रोतापासून हे बनवण्यात येते. म्हणजे नैसर्गिक स्रोतापासून हे बाइंडर बनवण्यात येतं. जसं डायंबर असतं ना, अगदी तशाच पद्धतीचं हे पण एक पदार्थ बनवण्यात येतं किंवा एक रसायन त्या पद्धतीने बनवण्यात येतं. व याला काय केलं जातं पहा, रस्त्यामध्ये तशा पद्धतीने जी गिट्टी वगैरे असते त्यासोबत टाकण्यात येतं. मगच ते बाइंडर असल्या कारणाने घट्ट धरून बसतं व याचा परिणाम होत नाही पहा. ऊन पाऊस याचा परिणाम जास्त पद्धतीने होत नाही. आता बायोबिट्युमेनचा वापर अगदीच पहा, इथं झालं हे अक्षय ऊर्जा म्हणजे अगदी जैव तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तिथे. तर अगदीच पहा, प्लास्टिकसाठी पण याचा वापर केला जाऊ शकतो. प्लास्टिकपासून रस्ते बनवण्यात येतात का, तर बिलकुल येतात. उदाहरणार्थ आहेत बेंगलोरमध्ये याच्या पूर्वी प्रयोग झालेले आहेत पहा. ओके, बेंगलोरची जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांनी प्रयोग केलेले आहेत. प्लास्टिकचा वापर करून त्यांनी रस्ते बनवलेले आहेत व रस्ते बनवत असताना त्यांनी काय केलं जातं पहा, जे प्लास्टिक आहे म्हणजे अगदीच कचऱ्याचं विल्हेवाट लावत असताना त्यांनी प्लास्टिक एकीकडे करतात व एकीकडे केल्यानंतर 150 डिग्री सेल्सिअसला हे प्लास्टिक तापवलं जातं व त्याला गिट्टीमध्ये त्याचं मिक्सचर केलं जातं. 150 डिग्रीला प्लास्टिक पूर्ण वितळणार आहे, बरोबर. मग त्याचं पाणी झाल्यानंतर पहा, त्याला काय गिट्टीमध्ये पूर्ण त्याचं मिक्सचर केलं जातं. ओके, व त्या मिक्सचरला अशा पद्धतीने जर जिथं रस्ता तयार केला जात आहे ना तिथं टाकलं जातं. ओके, यामुळे काय होतं, तर अगदीच पहा, तो रस्ता तशाच पद्धतीने तयार होतो व सर्वांना माहिती आहे प्लास्टिक लवकर विघटन होणार नाही त्याचं. व अगदीच पहा, उन्हाचा पावसाचा त्यावरती काहीच इफेक्ट होत नसतो. त्यामुळे चिरकाल जास्त टिकण्यासारखं रस्ता तिथं निर्माण होतो. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. डन. UPSCसाठी हा पॉईंट महत्त्वाचा होता, त्यानिमित्ताने सांगितलं. त्याच्यानंतर पहा, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. आणखीन एक आहे का, नैतिक विधानचे स्वरूप. शक्य झालं तर विक्रांत भोसले सरांचा लेख वाचून घेऊ शकता तुम्ही, नक्कीच तुम्हाला समजून येईल. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.